नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्स 8वा लेसन बघतोय. द स्केलेटन ह्युमन स्केलेटन सिस्टीम. यामध्ये आपण मागच्या तासाला बघितलेलं लागल्यानंतर होणारं फ्रॅक्चर म्हणजे काय, त्यानंतर बोन्स टाईप बघितलेले आणि आपली जी अस्थिसंस्था आहे ह्युमन स्केलेटन हे बघितलेलं. त्यामध्ये बोन्स ऑफ टाईप्स आपण बघितलेले 4 टाईप्स आहेत. फर्स्ट आहे फ्लॅट बोन, सेकंड आहे सेकंड बघितलेला स्मॉल बोन्स, थर्ड आहे इरेग्युलर आणि 4 आहे लॉंग. त्यानंतर आज आपण पुढचा पॉईंट बघतोय, पार्ट्स ऑफ अ ह्युमन स्केलेटल सिस्टीम, मानवी अस्थिसंस्थेचे काही भाग. टेक अ मेजरिंग टेप अँड मेजर द लेंथ ऑफ द बोन्स ऑफ अवर आर्म्स अँड लेग्स. काय सांगितलं, एक मोजपट्टी घ्या व तुमच्या हाताच्या किंवा पायाच्या हाडांची लांबी मोजा. हीच कृती काय करे, डू द सेम फॉर यू फ्रेंड, सिस्टर, ब्रदर. हीच कृती आपण आपले फ्रेंड आहेत, सिस्टर, बहीण, भाऊ आहेत त्यांच्याबरोबर करून बघायची आणि त्यांची माहिती तुम्ही लिहायची आहे. द ह्युमन स्केलेटल सिस्टीम कॅन बी डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. मानवी अस्थिसंस्था ही 2 भागांमध्ये विभागली जाते. द एक्सियल स्केलेटन अँड द ॲपेंडिक्युलर स्केलेटन. एक्सियल स्केलेटन म्हणजे काय, तर अक्षीय सांगाडा आणि अभयंग सांगाडा. मग एक्सियल स्केलेटन कन्सिस्ट ऑफ 3 टाईप्स. त्याचे सुद्धा 3 टाईप्स आहेत, स्कूल, द स्पाइन अँड द रिबकेज. स्क्यूल म्हणजे पाठीचा कवटी, आपल्या डोक्याची जी कवटी आहे ती. सेकंड आहे द स्पाइन म्हणजे पाठीचा कणा. आणि रिबकेज म्हणजे छातीचा पिंजरा. These are situated symmetrically along the central vertical axis of the body. हे सर्व शरीराच्या मध्यभागातून जाणाऱ्या रेषेभोवती मध्यभागी असतात. The appendicular skeleton is made up of the bones of upper and lower limbs, arms and legs on either side of the central axis. त्याचप्रमाणे जो ॲपेंडिक्युलर स्केलेटन आहे हा काय आहे, तर हा या मध्य रेषेच्या बाजूच्या हाडांचा मिळून तयार झालेला आहे असतो. यामध्ये काय येतं, तर आर्म्स अँड लेग्स, हात पाय या हाडांचा समावेश या ॲपेंडिक्युलर स्केलेटनमध्ये येतो. एक्सियल स्केलेटनमध्ये काय येतं, तर आपली कवटी, छातीचा भाग आणि छातीचा पिंजरा आणि पाठीचा कणा. आणि दुसऱ्या पार्टमध्ये काय येतं, तर पाय आणि हात यांचा समावेश असतो. ॲज अवर बॉडी ग्रो, द साईज लेंथ ऑफ अवर बोन्स increase. Such changes in a size and a length can be seen in a children according to their age. आपल्या शरीराची वाढ होताना हाडांची लांबी, आकार वाढत जातो. लहान मुलांच्या वयानुसार त्यांच्या हाडाची लांबी वाढत असते, आकारात त्यांचा फरक होत असतो. However, the body continue to grow only up to a certain limit. परंतु शरीराची वाढ ही एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच होत असते. द बोन्स ऑफ अ टेलर पीपल आर लॉंगर. उंच व्यक्तींच्या पायातील हाडांची लांबी ही कशी असते, उंच असते. आता द एक्सेल स्केलेटन मधला पहिला पॉईंट बघूया, स्केल म्हणजे कवटी. द स्केल इज फॉर्म्ड बाय द बोन्स ऑफ द हेड अँड फेस. डोक्याची व चेहऱ्याची हाडे मिळून काय बनलेली असती, कवटी. आपल्या डोक्याच्या वरचे जो भाग आहे ती तयार झालेला असतो. द बोन्स ऑफ द स्क्यूल आर फ्लॅट अँड स्ट्रॉंग. यातील हाडे आकारानं सपाट आणि मजबूत असतात. देअर आर ऑल टुगेदर 22 बोन्स इन द स्क्यूल. आपल्या डोक्यामध्ये देअर आर ऑल टुगेदर 22 बोन्स. एकूण 22 हाडे आपल्या कवटीमध्ये असतात. 8 इन द हेड. 8 कुठे असतात, तर डोक्यात. आणि 14 इन द फेस अँड 14
आणि 14 हाडे ही आपल्या चेहऱ्यामध्ये असतात. एक्सेप्ट फॉर द लोअर जॉ नन ऑफ द बोन्स ऑफ द स्किल कॅन मूव्ह. कवटीमधील खालचा जबडा सोडून इतर हाडांची हालचाल होत नाही. त्यांनी दाखवले कसे. लोअर जॉ अँड मॅनटेबल म्हणजे जबडा आपला खालचा जो दातांच्या खालचा जो जबडा आहे तो, आणि स्क्विल कवटी आपली. विच ऑर्गन ऑफ अवर बॉडी डज द स्क्विल प्रोटेक्ट. कवटी आपल्या शरीराच्या कोणत्या अवयवांचं रक्षण करते. आन्सर सगळ्यांना माहिती आहे. काय असतं आपल्या कवटीमध्ये, आपल्या डोक्यामध्ये काय असतं. ब्रेनचं संरक्षण कोण करते तर स्क्विल कवटी करते. त्यामध्ये किती बोन्स आहेत एकूण तर 22 बोन्स इन द प्रेझेंट इन स्क्विल. त्या कवटीमध्ये 22 हाडे आहेत. त्यातली 8 हाडे ही डोक्याची आहेत तर 14 हाडं ही कशाची आहेत, चेहऱ्याची आहेत. सेकंड पॉईंट आहे रिबकेज. रिबकेज म्हणजे छातीचा पिंजरा. फिल द लेफ्ट अँड राईट साईड ऑफ अवर चेस्ट विथ अवर हँड ऑर अ फिंगर. तुमच्या हाताच्या डाव्या व उजव्या बाजूवरून, तुमच्या छातीच्या डाव्या व उजव्या बाजूवरून हात किंवा बोट फिरवा. दोन्ही मिळून किती हाडे आहेत. तुम्हाला ऑल टुगेदर ऑन द 2 साइड्स, दोन्ही बाजू मिळून किती हाडे आहेत. चेक इन द सेंटर हाऊ मेनी बोन्स डू यू फील. मध्यभागी बोट फिरवा, तुम्हाला किती हाडे जाणवतील. द केज लाईक स्ट्रक्चर इन द चेस्ट इज कॉल्ड अ रिब केज. छातीमधील पिंजऱ्यासारखी रचना असणाऱ्या भागालाच आपण काय म्हणतो तर रिबकेज. रिबकेज म्हणजे छातीचा पिंजरा. इन द चेस्ट देअर इज अ वन व्हर्टिकल फ्लॅट बोन कॉल्ड द स्ट्रिनम. छातीत एक उभे चपटे हाड असते, त्याला उरोस्थी असं आपण म्हणतो. 12 pairs of the flat bones called ribs are joined to its side way. त्याला आडव्या चपट्या बरगड्यांच्या 12 जोड्या जोडलेल्या असतात. किती 12 pairs on a flat bones. त्याला 12 अशा चपट्या जोड्या जोडलेल्या असतात. देअर 25 बोन्स फ्रॉम द रिब केज. आणि या 25 हाडांचा मिळून छातीचा पिंजरा तयार होतो. इट इज जॉईंड टू द स्पाइन ॲट द बॅक. तो मागून पाठीच्या कण्याला जोडलेला असतो. या डायग्राममध्ये दाखवले. या कशा आहेत तर 12 बरगड्यांच्या जोड्या आहेत. 12 कशाच्या जोड्या आहेत तर फ्लॅट बोन्स आहेत. ह्या त्या कशाला जोडल्यात, एका छातीच्या पिंजऱ्याला म्हणजे आपल्या पाठीच्या कण्याला जोडलेल्या असतात. रिबकेजला जोडलेल्या असतात, म्हणून याला आपण काय म्हणतो तर रिबकेज म्हणतो. द स्पाइन. रिबकेज म्हणजे छातीचा, द स्पाइन म्हणजे पाठीचा कणा. बॅकबोन ऑर व्हर्टिकल कॉलम. बॅकबोन म्हणजे पाठीचा कणा आणि मणके. द स्पाइन इज फॉर्म्ड बाय अ पॅडलुक शेप्ड बोन्स प्लेस्ड साइड वन अबोव द अदर. कुलपासारख्या आकाराची हाडं एकमेकांशी उभी सरळ जोडून पाठीचा कणा तयार होतो. देअर आर ऑल टुगेदर 33 बोन्स इन द स्पाइन इच कॉल्ड अ व्हर्टिबा. आणि यामध्ये पाठीच्या कण्यात एकूण 33 हाडे असतात आणि त्यातल्या प्रत्येकाला आपण काय म्हणतो तर व्हर्टिबा. व्हर्टिबा म्हणजे मणका असे म्हणतो. दीज बोन्स आर अरेंज्ड वन अबोव द अदर फ्लेक्झिबिलिटी. ही ती सर्व हाडे लवचिक असून एकावर एक अशी रचलेली असतात. दिस स्पाइन प्रोटेक्ट द स्पायरल कोर्ड दॅट ओरिजिनेटेड फ्रॉम द ब्रेन. पाठीचा कणा मेंदूतून निघणाऱ्या चेतासंस्थेचं काय करत असतं तर रक्षण करत असतं. म्हणजे आपण बघितलं कवटीमध्ये एकूण किती बोन्स आहेत तर 22 बोन्स आहेत. रिबकेजमध्ये किती आहेत तर 25 आहेत आणि स्पाइनमध्ये किती आहेत तर 33 बोन्स आहेत. मग काय पाइन्समधली जी बोन्स आहेत त्या सगळ्या बोन्सचं मिळून काय तयार होतं तर व्हर्टिबा. व्हर्टिबा म्हणजे पाठीचा कणा. द स्पाइन प्रोटेक्ट स्पाइनली कॉर्ड दॅट ओरिजिनेटेड फ्रॉम द ब्रेन. आणि पाठीचा कणा मेंदूतून निघणाऱ्या चेतासंस्थेचे काय करतं तर रक्षण करतं. हे दाखवले बॅकबोन आणि व्हर्टिबा कसे तयार झाले. आता दुसरं आहे आपलं बघितलं एक्सियल स्केलेटन बघितलं. दुसरं आहे अपेंडिक्युलर स्केलेटन. द ह्युमन बॉडी हॅज 2 आर्म्स अँड 2 लेग्स.
मानवी शरीरात 2 हात आणि 2 पाय असतात. द डिफरंट पार्ट ऑफ द आर्म्स अँड लेग्स हॅव अ सेव्हरल बोन्स विच आर कनेक्टेड टुगेदर बाय जॉईंट. आणि ती एकमेकांना कशाने जोडलेली असतात? जॉईंट्सनी. जॉईंट्स म्हणजे तुमच्या जे जे आपण हाडं म्हणतो ती एकमेकांना जोडलेली असतात, त्यालाच आपण काय म्हणतो तर ॲपेंडिक्युलर स्केलेटन. आता पुढचा पॉईंट आहे, डू यू नो देअर आर 3 बोन्स इन इच ऑफ द एअर्स. आपल्या 2 कानांमध्ये 3 हाडे असतात. ऑफ दिस द स्ट्रिफिला इज द स्मॉलेस्ट बोन इन अवर बॉडी. त्यापैकी कडी हे कानातील हाड आपल्या शरीरातील सर्वात लहान हाड आहे. इट इज ॲज अ स्मॉल ॲज अ ग्रेन ऑफ अ राईस अँड ही इज अ हॅलो. ते तांदळाच्या दाण्या एवढं व पोकळ असते. इट्स शेप इज लाईक दॅट इट इज ट्रिप्यू. त्याचा आकार काडीसारखा असतो. इन द ह्युमन बॉडी द लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन इज द थाय बोन ऑर द फ्युमी. मानवी शरीरातील सर्वात लांब व मजबूत हाड मांड्यांमध्ये असते, त्याला उविका असं आपण म्हणतो. फ्यूम म्हणजे ओविका. म्हणजे आज आपण बघितलं की मानवी सांगाडा म्हणजे काय, त्याचे जे 2 टाईप पडतात, एक्सियल स्केलेटन आणि ॲपेंडिक्युलर स्केलेटन. या एक्सियल स्केलेटनमध्ये कोणते पार्ट येतात तर आपली डोक्याची कवटी येते, आपल्या छातीचा भाग येतो आणि तिसरा कोणता येतो तर आपल्या पाठीचा कणा. आणि ते ॲपेंडिक्युलर आहे त्यामध्ये फक्त येतात हात आणि पाय. या पॉईंटमध्ये काही समजलं नाही तर विचारा. या नोट्स व्यवस्थित लिहून घ्या सगळ्या. राहिलेला पॉईंट उद्याच्या तासाला बघू. थँक्यू.